हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण दिवाळीनिमित्त हा एक विशेष व्हिडिओ मराठीमधनं करत आहोत, जो अर्थशास्त्राशी रिलेटेडच आहे. परंतु दिवाळीमध्ये आपण जे आसपास बघत असतो की खर्च वाढलेला असतो किंवा ज्या पद्धतीने लोक ज्या मोठ्या प्रमाणावरती खरेदी करत असतात, पैसा खर्च करत असतात, परंतु त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे पैसा खर्च न करणं हे काय आहे आणि याचा संदर्भ कसा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली बघणार आहोत. सो ही जी संकल्पना आहे त्याला पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट म्हणजेच बचतीचा विरोधाभास असं म्हणत असतात. सो ही जी संकल्पना आहे ती अर्थशास्त्राचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो किंवा अर्थशास्त्र जेव्हा जेव्हा आपण खरं म्हणजे शिकतो त्यावेळेला ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ते म्हणजे कीन्स, हे जे मोठे ब्रिटिश अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात की जॉन मेनार्ड कीन्स ह्यांच्या अभ्यासामधनं किंवा ह्यांनी दिलेल्या कॉन्सेप्ट्सपैकी हा एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट किंवा संकल्पना आहे. तर जनरली कीन्सनी ही जी संकल्पना दिलेली आहे त्याचा गाभा काय आहे, तर जसं की आपल्या सगळ्यांची एक सर्वसाधारणपणे मनामध्ये एक समजूत असते की बचत चांगली आहे किंवा बचत केल्यामुळे कायमच आपल्याला फायदा होत असतो किंवा कुठलंही आर्थिक संकट जेव्हा उद्भवतं त्यावेळेला जर आपली बचत खूप चांगली असेल किंवा आपण बचतीची सवय आपल्याला असेल तर आपल्याला जे काही पुढे होणारं नुकसान आहे या सगळ्या आर्थिक संकटांमुळे ते आपण खूप मोठ्या प्रमाणावरती कमी करू शकतो आणि त्यातनं स्वतःचा बचाव करू शकतो असं आपल्याला खरं म्हणजे वाटत असतं. परंतु हीच जर बचत किंवा बचतीची सवय जर अतिरिक्त झाली तर त्याचा आपल्यावरती निगेटिव्ह परिणाम सुद्धा होऊ शकतो. जसं की आता समजा उदाहरण घेऊया आपण की जे काही अनेक आर्थिक समस्या आतापर्यंत जगभरामध्ये येऊन गेलेल्या आहेत, जसं की ग्रेट डिप्रेशन होतं 1920च्या त्या दशकामध्ये, त्याच्यानंतर ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस म्हणजे जागतिक मंदी जी उद्भवली होती 2007-08च्या काळामध्ये, आणि सगळ्यात रिसेंट आत्ता होऊन गेलेलं जे कोविड-19चं पॅन्डेमिक होतं. तर हे तिन्ही जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये नक्की आपण काय बघितलं की एक प्रकारचं आर्थिक मंदी किंवा संपूर्ण जी अर्थव्यवस्थेचं जे कामकाज आहे ते यावेळेला मंदावलेलं आपल्याला दिसून येत असतं. तर अशा वेळेला तुम्ही कल्पना करा की जर जास्तीत जास्त सेव्ह केलं गेलेलं असेल किंवा जो काही थोडाफार पैसा आपल्याकडे आहे, आपण आधी सेव्ह करून ठेवलेला आहे समजा, तर तो पैसा खर्च न करता अजून जास्तीत जास्त फ्युचरसाठी आपण सेव्ह करण्याची टेंडन्सी या काळामध्ये कंटिन्यू ठेवली तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती किती वाईट परिणाम होऊ शकतो. कारण की कसं आहे की जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीसाठी पैसा खर्च करत नाही, एखाद्या गोष्टीसाठी डिमांड किंवा मागणी करत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीसाठीचं जे प्रोडक्शन आहे किंवा त्याचं जे उत्पादन आहे त्याला चालना मिळत नाही. उत्पादनाला चालना मिळाली नाही की त्याच्यामधनं काय म्हणूया आपण की ते उत्पादन विकून जो पैसा मिळतो तो पैसा मिळणार नाही. मग याच्यामधनं नफा आहे किंवा जे लेबर आहे म्हणजे जे कोणी श्रमिक याच्यामध्ये काम करत असतात, म्हणजे श्रमिक म्हणजे कोण तर पॉप्युलेशन असतं एखाद्या देशाचं, एखाद्या विशिष्ट प्रदेशाचं पॉप्युलेशन असतं, तर त्यांचं सुद्धा जे काही मासिक पगार किंवा सॅलरी असते ती सुद्धा ह्याच्यामुळे रोखली जाते. किंवा हल्ली जे तुम्हाला दिसतं आहे की ले ऑफ्स, तर ले ऑफ्स म्हणजे काय तर नोकऱ्या वरनं काढून टाकलं जातं अनेक लोकांना. तर हाच सगळा प्रकार आपल्याला या काळामध्ये फक्त सेव्हिंग्सवरती किंवा बचतीवरती अतिरिक्त महत्त्व किंवा अतिरिक्त त्याला इम्पॉर्टन्स दिल्यामुळे दिसू शकतं. मुद्दा काय आहे तर कीन्सने जे सांगितलेलं आहे की बचतीचा पॅराडॉक्स म्हणजे आपल्याला बऱ्याचदा एकनेक गोष्ट आपल्याला तशीच शिकवलेली असते किंवा तशीच माहिती असते की पैसा खर्च अति करणं हे पाप आहे. किंवा जसं आता दिवाळी आहे तर लोक खूप मोठ्या प्रमाणावरती शॉपिंग करतात. मग दिवाळी असेल तर मागे पुढे न बघता पैसा कितीही खर्च केला जातो, पाण्यासारखा खर्च केला जातो. पण एरवी जेव्हा केव्हा दिवाळी नसते त्यावेळेला आपलं एकदम मानसिक आपली शिफ्ट त्याच्यामध्ये बघायला मिळते आणि आपण एकदम पैसा कसा
कमी खर्च करता येईल, कशी बचत करता येईल, कसं करता येईल ह्याच्यावरती आपला जास्त फोकस असतो. म्हणजे कधी थोडासा खर्च करायची वेळ आली तर आपण असा एक वाक्य म्हणतो की आज कसला खर्च, आज काय दिवाळी आहे का. सो म्हणजे अर्थ काय याचा की आपल्याकडे बचत ही संकल्पना इतकी काय म्हणू शकतो, इतकी जास्त त्याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे महत्त्व इम्पॉर्टंट आहेच त्याचं, की त्याला तितका त्याचा जो काही त्याची गरज आहे ती हायलाईट करणं इम्पॉर्टंट आहे. पण कधी बचत इम्पॉर्टंट आहे, कधी खर्च सुद्धा करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पैसा खर्च करणं किंवा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम नावाचा पण एक जो कॉन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्समध्ये, की थोडा जरी तुमचं उत्पन्न किंवा तुमची मिळकत वाढल्यानंतर तुम्ही किती जास्त ते कन्झ्युम करता, म्हणजे जास्त स्पेंड करता, त्याच्यावरनं पुढे मल्टिप्लायर इफेक्ट होत असतो आणि तेवढा जास्त पैसा अर्थव्यवस्थेमध्ये तयार होत असतो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये पैसा तयार होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरतीच नवनवीन उद्योगधंदे येणार आहेत, नवनवीन गोष्टी बनणार आहेत, पगार वाढणार आहेत, नवीन नोकऱ्या तयार होणार आहेत आणि ले ऑफ्स कमी होणार आहेत. सो अशा कुठल्या आर्थिक जेव्हा संकटाचा काळ असतो किंवा जेव्हा आपल्याला वाटतं की थोडीशी आर्थिक सगळी जी काही घडी आहे ती विस्कटलेली आहे, मंदावलेली आहे आर्थिक पूर्ण कामकाज अर्थव्यवस्थेचं, त्यावेळेला स्पेंडिंगला किंवा पैसा खर्च करण्याला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे, की पैसा जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये आधी येईल आणि मग तो अजून अजून मल्टिप्लायर इफेक्टने वाढत जाईल. आता हे कसं करायचं, तर कीन्सने काही 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कीन्सने गव्हर्नमेंट स्पेंडिंगला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या साईडने पैसा कसा लोक खर्च करू शकतात त्याला एक पुश मिळणं गरजेचं आहे, की लोकांच्या बँक अकाउंटमध्ये थोडाफार पैसा कसा राहील किंवा नवीन ऍड करण्यापेक्षा जो पैसा त्यांचा झपाट्याने घटतो आहे तो पैसा त्यांच्याकडे, कन्झ्युमर्सकडे किंवा लोकांकडे जास्तीत जास्त वेळ किंवा थोड्या जास्त प्रमाणामध्ये कसा टिकून राहील हे बघणं किंवा गव्हर्नमेंटच्या साईडने जास्त महत्त्वाचं आहे. किंवा अशा काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स किंवा कुठल्या सोशल प्रोग्रॅम्सच्या थ्रू जर सोशल सिक्युरिटी मेजर्स असतील, जर असा पैसा गव्हर्नमेंट जर लोकांपर्यंत पोहोचवू शकत असेल की ज्याच्यामुळे नवीन डिमांड किंवा नवीन मागणी उत्पन्न होईल आणि त्याच्यामुळे मग पुढे प्रोडक्शन आहे आणि त्यात पुढची सगळी जी काही चेन ऑफ किंवा साखळी जी आहे, घटनाक्रम आहे, तो आपोआप होईल आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी अर्थव्यवस्थेला मिळेल. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, कारण नेहमीच फक्त मार्केट स्वतःला ॲडजस्ट करेल असं नाही आहे. गव्हर्नमेंटचा रोल त्याच्यामध्ये जो आहे की एक स्टिम्युलस ज्याला आपण म्हणतो, की काही ना काहीतरी लोकांना मिळालं पाहिजे. जसं की आता कोविड आला होता तर त्यावेळेला आरबीआयने असा निर्णय घेतला होता की जे काही EMI वगैरे भरले जातात किंवा म्हणजे घरांचे हफ्ते भरले जातात दर महिन्याला किंवा जे काय जशी हे असेल, तर त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन्स त्वरित, जसा कोविडचा लॉकडाऊन डिक्लेअर झाला तशी आरबीआयने ती रिलॅक्सेशन्स दिली होती. का, तर पैसा मुळातच कमी आहे लोकांकडे, जॉब्स गेलेले आहेत. मग अशा वेळेला लोकांच्या बँक अकाउंटमध्ये काहीच पैसा उरला नाही तर मग कुठनं आणणार मुळात तो पैसा भरायला. आणि जो लोकांनी सेव्ह करून ठेवलाय तो त्यांना आता स्पेंड करणं, म्हणजे काहीतरी कन्झ्युम करण्यासाठी, काहीतरी डिमांड करण्यासाठी तो वापरणं गरजेचं आहे. नाहीतर इकॉनॉमी अजून कोलॅप्स होऊ शकते, कारण ऑलरेडी त्याला त्याचं जे काही कामकाज आहे ते मंद झालेलं आहे. सो अशा पद्धतीने कीन्सने ही जो काही पॅराडॉक्स ऑफ सेव्हिंग्स किंवा थ्रिफ्ट ज्याला आपण म्हणतो तो सांगितलेला आहे. तर त्याच्यामधनं समजण्यासारखं एकच आहे की जे काही आपले ठराविक पॅटर्न्स आहेत, की एखाद्या वेळेला खूप खर्च नॉर्मलाइज केलेला आहे, नाहीतर मग एरवी काही झालं तरी पैसा कमीच खर्च करायचा, मग बचत म्हटलं की कायम बचतच कायम इम्पॉर्टंट. तर असं न बघता रिअलिस्टिकली जर आपण बघितलं, आणि बचत ही सुद्धा कधी कधी कशी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते, किती बचत केली पाहिजे, कधी केली पाहिजे, कधी नाही केली पाहिजे, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आणि हीच संकल्पना त्यामुळे महत्त्वाची ठरते. सो दिवाळीच्या निमित्ताने आज आपण हा एक नवीन विषय
घेतलेला आहे की टेक्निकल आहे, म्हणजे त्याला इकॉनॉमिक्सचं लॉजिक आहे, परंतु तो बराचसा आपल्यासुद्धा माइंडसेटच्या वरती अवलंबून असतो की आपण किती पटकन रिअलिस्टिक राहून अडॅप्ट करतो नवीन विचाराला आणि ॲक्च्युअल आपल्या स्पेंडिंग हॅबिट्स, सेव्हिंग हॅबिट्समध्ये आपण चेंज दाखवू शकतो. सो मला खात्री आहे की तुम्हाला हा विषय कळला असेल. कीन्स विषयी अजून तुम्हाला काही याच पद्धतीचं किंवा अजून काही वेगळी माहिती तुम्हाला असेल कीन्स विषयी, तर तीसुद्धा तुम्ही नक्की कमेंट्समध्ये शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजसोबत शेअर करा. आणि जे कोणी स्पेशली कीन्सचा अभ्यास आत्ता करत असतील किंवा कीन्सने दिलेल्या संकल्पनांचा अभ्यास करत असतील अशा स्टुडंट्सपर्यंत सुद्धा हा कॉन्सेप्ट नक्की शेअर करा. आणि अशाच अनेक व्हिडिओजसाठी चॅनल बघत राहा. धन्यवाद.